Friends, welcome back in this series of lectures on pharmaceutical chemistry. So in earlier couple of lectures we have seen different methods of classification of drugs, and before that general idea and history of pharmaceutical chemistry. So in this lecture we are going to learn about a note on qualities of an ideal drug. Actually, there are limitations for every drug. Even then, there are some ideas related to qualities of an ideal drug. So we'll see what are these expected qualities in short. In this reference, you will be asked to write a note on qualities of an ideal drug, and you will get a broad outline after this lecture. Okay, so the first thing is the drug should be localized. Localized drug delivery is defined as a specific form of targeted delivery where the medication is given at a certain site, which allows for reduced movement and subsequent absorption into the bloodstream. याचा अर्थ असा की औषधाचा वापर ज्या नेमक्या कारणासाठी करायचा आहे त्या कारणासाठी त्याची उपयुक्तता सिद्ध झाली पाहिजे, त्या कारणासाठी ते उपयुक्त ठरलं पाहिजे. आणि मग या अर्थाने ड्रग्स मस्ट बी लोकॅलाइज्ड, कारण त्याची जी साईट ऑफ ॲक्शन असेल किंवा जो पर्पज असेल, जो हेतू असेल, ज्या कारणासाठी ते वापरलं गेलं असेल त्या कारणासाठी त्याचा पूर्णपणे वापर झाला पाहिजे. Second is, its action should be efficient, selective and effective. तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इफिशियन्सी महत्त्वाची आहे, सिलेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि इफेक्टिव्हनेससुद्धा महत्त्वाचा आहे. सो द ड्रग molecule interacts with cells or tissues where they produce their intended effects, that is the target site. This interaction is called as selectivity. सिलेक्टिव्हिटीचा अर्थ सांगितला इथं. द ड्रग मोलिक्यूल इंटरॅक्ट्स विथ सेल्स ऑर टिश्यूज वेअर दे प्रोड्यूस देअर इंटेंडेड इफेक्ट्स, दॅट इज टार्गेट साइट्स. दिस इंटरॅक्शन इज कॉल्ड एज सिलेक्टिव्हिटी. सिलेक्टिव्हिटी इज द डिग्री टू विच अ ड्रग ॲक्ट्स ऑन अ गिव्हन साइट रिलेटिव्ह टू अदर साइट्स. सो रिलेटिव्हली नॉन सिलेक्टिव्ह ड्रग्स अफेक्ट मेनी डिफरंट टिश्यूज ऑर ऑर्गन्स. याचा अर्थ असा की या औषधाची कार्यक्षमता, नेमकेपणा आणि त्याचा परिणाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सो द ड्रग शुड बी एफिशियंट, सिलेक्टिव्ह अँड इफेक्टिव्ह. दॅट इज द सेकंड पॉईंट. द थर्ड इज इफेक्टिव्हनेस ऑर एफिकेसी. फार्मॅकॉलॉजीच्या अंगाने किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या अंगाने इन फार्मॅकॉलॉजी इफिकेसी विच इज कॉल्ड एज इमॅक्स इज द मॅक्झिमम रिस्पॉन्स अचिवेबल फ्रॉम ॲन अप्लाइड ऑर डोस्ड एजंट, फॉर इन्स्टन्स अ स्मॉल मोलिक्यूल ड्रग. ओके, म्हणजे हा सर्वोत्तम आणि जास्तीत जास्त परिणाम यामध्ये विचारात घेतला जातो. इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी इज अ रिलेटिव्ह टर्म फॉर अ ड्रग्स इफिकेसी रिलेटिव्ह अ ड्रग विथ द हायेस्ट ऑब्झर्व्ड इफिकेसी. हा सापेक्ष विचार आहे. आपण थोडक्यात ही जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता तुलनात्मकदृष्ट्या विचारात घ्यावी लागते, पण त्याच्या अगोदर त्याची इफिकेसीसुद्धा ॲब्सोल्यूट अर्थाने महत्त्वाची आहे. देन ड्रग पोटेन्सी. पोटेन्सी डिनोट्स द अमाऊंट ऑफ ड्रग नीडेड टू प्रोड्यूस अ गिव्हन इफेक्ट. एखादा अपेक्षित परिणाम होण्यासाठी औषधाचं लागणारं प्रमाण, त्याची मात्रा, याला पोटेन्सी असं म्हटलं जातं. सो इफिकेसी इज द मॅक्झिमम इफेक्ट दॅट अ ड्रग प्रोड्युसेस इरिस्पेक्टिव्ह ऑफ concentration. Potency हा it is the amount of dose needed to produce a given effect आणि efficacy हा maximum effect आहे. In potency we generally refer to potency as the amount of drug dose that produces a quantal effect in 50% of the population. Quantal dose response is ED50. ही टेक्निकल टर्म आहे. आपण त्याच्या फार डिटेल्समध्ये जायची गरज नाही, पण क्वांटल डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप काय हे सहज बघूया आपण. हे आपल्याला
काही परीक्षेमध्ये लिहावं लागणार नाही. क्वांटल डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप डिस्क्राइब्स अ ड्रग इफेक्ट विच इज बायनरी, आयदर प्रेझेंट ऑर ॲबसेंट. दोनच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, दोनच प्रकारची रिझल्ट आहेत, आयदर प्रेझेंट ऑर ॲबसेंट. अ क्वांटल रिस्पॉन्स टू अ ड्रग is observed in a population and is either present or absent in any single individual. अशा अर्थानं त्याचा परिणाम होतो नाही होतो अशा दोनच पर्यायांनी त्याचा विचार केला जातो. द ड्रग शुड बी सेफ, एफिशियंट अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. सेफ्टी ही पेशंटच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, इफिशियन्सी ही पेशंटच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा मार्केट रिलेटेड असा संदर्भ आहे. द ड्रग ऑर एनी मेडिकल ट्रीटमेंट शुड बी यूज्ड ओनली व्हेन इट विल बेनिफिट अ पेशंट. म्हणजे ही उपचार पद्धती असेल किंवा औषधं ही पेशंटच्या रुग्णाच्या दृष्टीनं ज्या वेळेला उपयुक्त ठरेल त्याच वेळेला वापरण्याची गोष्ट आहे. द बेनिफिट टेक्स into account both the drug's ability to produce the desired result, that is efficacy, and the type and likelihood of adverse effects. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीनं आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीनं आणि रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर द ड्रग शुड बी सेफ, इफिशियंट अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट इफेक्टिव्ह हा अफोर्डेबल संदर्भातला प्रश्न आहे की ते त्याला परवडणारं हे असलं पाहिजे. Next is, it should be bactericidal than bacteriostatic. So in case of antibacterial drugs, two subtypes are there. One is called as bactericidal, other is called as bacteriostatic. Bacteriostatic means that the agent prevents the growth of bacteria. Static means stops the growth of bacteria, that is it keeps them in the stationary phase of growth, so no growth is observed. And bactericidal means that it kills the bacteria. So the drug should be bactericidal than bacteriostatic. So this difference is to be considered in the quality of drug. Then the drug should not induce resistance. Drug resistance is the reduction in effectiveness of a medication such as an antimalarial or anti-neoplastic drugs in treatment of diseases or conditions. The term is used in the context of resistance that pathogens or cancer have acquired. That is, resistance has evolved. So this cartoon shows, this is actually it doesn't have any reference with our drug, but it explains the induction of resistance. So this coil is having mosquitoes on it. So there is resistance developed against the chemical composition. So such resistance is developed. It should not be there in case of ideal drug. Drug tolerance happens when a person no longer responds to a drug in the way they did at first. सुरुवातीला जो औषधाचा परिणाम होतो तशा प्रकारचा परिणाम पेशंटमध्ये लक्षात येत नाही आणि हा रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळे प्रकार होत असतो. सो इट टेक्स अ हायर डोस ऑफ द ड्रग टू अचीव द सेम इफेक्ट ॲज वेन द पर्सन फर्स्ट यूज्ड इट. सुरुवातीला घेतलेल्या औषधाच्या प्रमाणापेक्षा नंतर रेजिस्टन्स डेव्हलप झाला की त्या औषधाचं प्रमाण हे वाढवावं लागतं, त्याचा हायर डोस घ्यावा लागतो. इट शुड बी सेफ फॉर लॉंगर पिरियड, सफिशियंटली हायर डोस. सो if the drug is given for a longer span of time, then it must be safe and sufficiently higher dose must be tolerable. म्हणजे safe for longer period आणि higher dose दोन्हीच्या बाबतीमध्ये हा विचार झाला पाहिजे. It should not be retained in the body. कधी कधी आवश्यक प्रमाण होईपर्यंत औषधाचा वापर केला जातो, पण अनावश्यक भाग औषधाचा शरीरामध्ये साठवून उपयोगाचा नाही. सो द ड्रग should not be retained in the body, it must be excreted out. It should be stable enough to attain required concentration in the body. काही औषधांच्या बाबतीमध्ये विशिष्ट प्रमाण शरीरामध्ये झाल्याशिवाय त्याची परिणामकारकता लक्षात येत नाही. अशा वेळेला तो डोस स्टेबल इनफ होईपर्यंत म्हणजे पुरेसा होईपर्यंत त्या औषधाचं कॉन्सन्ट्रेशन वाढेपर्यंत तो स्टेबल राहायला पाहिजे, अदरवाईज त्याची उपयुक्तता आपल्या लक्षात येणार नाही. सो
these are the qualities of ideal drug. या लेक्चरच्या शेवटी आपण ड्रग आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री रिलेटेड काही कोटेशन्स मुद्दाम बघणार आहे. द फर्स्ट रूल ऑफ इंटेलिजंट टिंकरिंग इज टू सेव्ह ऑल द पार्ट्स. पॉल एलरिचचं वाक्य आहे. म्हणजे निरोगी राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही पॉल एलरिचची भूमिका आहे. पुन्हा एलरिच असं म्हणाले की सक्सेस इन रिसर्च नीड्स 4 Gs. त्यांनी त्यांच्या भाषेमध्येही सांगितलेलं आहे. ग्ल्यूक, गेडुल्ड, गेशिक अँड गेट. इंग्रजी त्याचं भाषांतर असं आहे, लक, पेशन्स, स्किल आणि मनी. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या 4 गोष्टींच्या मदतीनं आपलं काम पुढं जाऊ शकतं. ज्यांच्या नावाने आपण या टॉपिकच्या सुरुवातीला काही संदर्भ बघितले, त्या हिपोक्रेट्सनी आरोग्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या, त्या आजही महत्त्वाच्या आहेत. इलनेस डू नॉट कम अपॉन अस आउट ऑफ द ब्ल्यू. दे आर डेव्हलप्ड फ्रॉम स्मॉल डेली सिन्स. स्मॉल डेली सिन्स हे महत्त्वाचं आहे. अगेन्स्ट नेचर. सो स्मॉल डेली सिन्स अगेन्स्ट नेचर they result in illness. When enough sins have accumulated, illness will suddenly appear. Okay. Next, the natural healing force within each of us is the greatest force in getting well. म्हणजे रुग्ण बरा होण्यामागं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? द नॅचरल हिलिंग फोर्स विदिन अस. म्हणजे आपल्या मानसिक क्षमतेवर, मानसिक सामर्थ्यावर आपल्या बरे होण्याच्या प्रक्रियेचा वेग अवलंबून असतो. तशा अर्थानं हे वाक्य महत्त्वाचं आहे. लेट फूड बी दाय मेडिसिन अँड मेडिसिन बी दाय फूड. म्हणजे आपला अन्न आणि आहार हेच आपलं खऱ्या अर्थानं औषध आहे आणि त्याच्यावरती आपलं आरोग्य अवलंबून आहे आणि निरोगीपणासुद्धा अवलंबून आहे. आणि त्यामुळं एव्हरीथिंग इज अ ड्रग बेस्ड अपॉन द डोस. असं जसं एलरिचचं वाक्य आपण मागच्या व्याख्यानाला बघितलं तसं लेट फूड बी दाय मेडिसिन. म्हणजे आपला उत्तम आहार हा आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. ही सुद्धा भूमिका अनेक वर्षापासून आहे. वॉकिंग इज मॅन्स बेस्ट मेडिसिन. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा हे वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. मेक अ हॅबिट ऑफ 2 थिंग्स टू हेल्प ऑर ॲटलिस्ट टू डू नो हार्म. म्हणजे शक्य त्याला मदत करा ही मानसिकता ठेवा आणि जर करता आली नाही तर इतरांना त्रास तरी किमान देऊ नका. आणि मग शेवटचं एक वाक्य आपण बघूया. डिक्लेअर द पास्ट. म्हणजे भूतकाळाला स्पष्ट करा. भूतकाळ आठवा आणि तो त्याचा ॲनालिसिस करा. डायग्नोज द प्रेझेंट अँड फोरटेल द फ्युचर. म्हणजे आपल्या वर्तनाचा मागोवा घ्या आणि हा मागोवा घेत असताना वर्तमानाचं विश्लेषण करा आणि मग तुमचं वेगळं भविष्य सांगायची गरज नाही. ते भविष्य तुम्हाला पाहिजे तसं निर्माण करता येईल. मित्रो, या निमित्तानं आपण क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल ड्रग आणि मग आरोग्याबद्दलच्या काही संकल्पना असा हा संक्षिप्त आढावा घेतला. याच्यावरती आपल्याला नोट लिहिता आली पाहिजे आणि छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं लिहिता आली पाहिजे. अभ्यास करत असताना सिलेक्टिव्ह इंटेन्सिव्ह स्टडी आणि वाईड एक्सटेन्सिव्ह, पहिल्यांदा वाईड एक्सटेन्सिव्ह स्टडी आणि मग सिलेक्टिव्ह इंटेन्सिव्ह स्टडी असा ॲप्रोच ठेवल्यानंतर आपल्याला कुठल्याही विषयाचा अभ्यास करणं अशक्य नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. याच्या अगोदर आपण जे 2 व्हिडिओज बघितले, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स बेस्ड अपॉन द that is functional drugs, and the other based upon the infectious diseases. Then in this third video we have seen the qualities of an ideal drug. Till then, let us stop here. Thank you.